नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली केस स्टडी करत असतात. त्यावेळेस सायलीने खूप छान पद्धतीने ब्लॅक बार रोड ॲक्सिडेंटबाबत सर्व घटना लिहिलेल्या असतात अगदी क्रमाने. त्यावेळेस अर्जुन तिचं कौतुक देखील करतो आणि पुढे दोघेही केस स्टडी करू लागतात आणि ती फेक बॉडी कुठून अवेलेबल झाली आणि त्याचा DNA प्रियाशी कसं काय मॅच झाला याबरोबर दोघांची चर्चा होते. इकडे प्रियाचा माणूस नागराचा पाठलाग करत करत महिपत कुठं किडनॅप करून ठेवला आहे याची माहिती प्रियाला देतो. प्रिया तुझे पैसे या कामाच्या मोबदला तुला पोहोचवेल असं बोलते आणि नागराज मी तुझं बघतेच असं ती स्वतःशी बोलते. नागराज आतमध्ये येतो, महिपतला उठवतो आणि महिपतला उठून बोलतो मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणला आहे. महिपतला नागराज त्याच्याकडचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः रडताना ही साक्षी दिसत असते. त्यावेळेस खूप हळवा महिपत होतो आणि आपली मैत्रीमध्ये ह्या साक्षीला त्रास द्यायचा कुठंच आणू नको असं तो बोलतो. त्यावेळेस धमकी देतो की महिपत तू साक्षी जर मेली किंवा बातमी आली पेपरला की 6 दिवस कुजलेला मृतदेह सापडला आहे तर तुला कसं वाटेल. त्यावेळेस माझ्या मुलीला काही करायचं नाही असं महिपत बोलतो. त्यावेळेस नागराज देखील बोलतो मग माझ्या ह्या केसमध्ये तू हे नाव माझं घ्यायचं नाही पोलिसांसमोर. इकडे केस स्टडी करता करता या मुद्द्यावर पुन्हा ठाम निर्णय होतो की आपण रविराज काकांकडे गेलं पाहिजे. तिथून काहीतरी डिटेल्स घेतलं पाहिजे जे पोस्टमॉर्टम रिपोर्टशी रिलेटेड असतील आणि ॲक्सिडेंटशी रिलेटेड असतील. सचिन इकडे घरी आलेला असतो आणि नाश्ता करत असतात. त्यावेळेस अगदी गायनाकडे जाऊन आपण टेस्ट करूयात असं तो अस्मिताला बोलतो. रविराजकडे आल्यानंतर अर्जुन आणि सायली केस स्टडी पुन्हा करू लागतात आणि फेक बॉडी निर्माण केली आहे. एवढंच नाही तर हॉस्पिटल देखील मॅनेज झालं आहे. आणि इकडे अर्जुन सचिनला चांगलंच पुन्हा झापत असतो की तुला एवढे नखरे करायची काय गरज आहे, अस्मिताशी नीट वाग. त्यावेळेस हे अर्जुनचं बोलणं सायली तिकडून ऐकते आणि असं काय बोलत आहेत असं ती विचार करू लागते. खरं तर तिच्या लक्षात येत असतं की ज्यांनी ती स्टोरी सांगितली अर्जुननी ती सचिनच्या बाबतीतच असावी. अर्जुन इकडं वॉर्निंग देतच असतो सचिनला की इथून पुढे नीट तिच्याशी वागायचं आणि विचार देखील करायचा नाही त्या दुसऱ्या बाईचा. इकडे केस स्टडी करता करता प्रतिमा देखील बोलते मला हे काही आठवतच नाही. कुठून DNA टेस्ट झाली आणि फेक बॉडी कुठून अवेलेबल झाली ही मला काहीच माहीत नाही. अर्जुन बोलतो हॉस्पिटल 100% मॅनेज असणार आहे. त्यावेळेस सुमन देखील त्या गोष्टीला दुजोरा देते आणि मला तुमच्याशी जाताना काही बोलायचं आहे असं सायली सुमनला बोलते. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की सायली स्वतःहून सुमनकडे जाते आणि नागराजविषयी काही माहिती मिळेल का, ते कुठे जातात, कुठे येतात, कुणाशी फोनवर बोलतात याविषयी ती माहिती विचारते.